मंडळी, ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याच्यावर खूप जोरदार टीका झाली होती. अनेकांनी वडिलांना या वयात एकटं सोडलं म्हणून गश्मीरला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं होतं. पण मंडळी, नेमकं खरं काय होतं याबद्दल आता स्वतः अभिनेता गश्मीरने त्याच्या वडिलांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. सिने पत्रकार सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला की हे सगळं घडलं त्यानंतर सोशल मीडियावर मला खूप ट्रोल केलं गेलं, कारण ट्रोल करणाऱ्यांना तो एक अधिकार मिळाला होता. त्यांना कोणी विचारणारा नव्हतं, त्यामुळे ते मला खूप वाईट बोलत गेले, खूप घाणेरडं बोलले. पण वडिलांना कार्डियाक अरेस्ट आला होता. डॉक्टरने सुद्धा सांगितलं होतं की ते त्या क्षणी तुमच्या समोर जरी असते तरी ते एका क्षणात गेले असते. आपण असं म्हणतो की यातना विरहित मरण यावं, झोपेत मरण यावं, असंच त्यांनाही आलं. त्यांना जाताना कुठलीच यातना झाली नाही. असं संन्यासीसारखं जगण्याचं आयुष्य त्यांनी निवडलं होतं. वडिलांना असं मरण मंजूर होतं आणि ते आता नाही तर 20 वर्षांपूर्वीच त्यांनी ते निवडलं होतं. मी 15 वर्षाचा होतो तेव्हापासूनच ते आमच्यासोबत राहत नाही. पण त्यांची काळी बाजू मला दाखवायची नाही. ते रवींद्र महाजनी एक स्टार होते आणि त्यांना स्टार राहू द्यावं असं मला वाटतं. मी मागच्याच मुलाखतीत हे बोललो होतो की आमचं नातं हे एकतर्फी होतं. त्यांना जेव्हा वाटायचं तेव्हा ते फक्त 1-2 महिने आमच्याबरोबर राहत असत. माझ्या आईने आयुष्यभर अशा माणसाची वाट बघितली, जो माणूस त्याच्या मर्जीने तिच्याकडे यायचा. कुठला काही सण असेल तो साजरा करायचे आणि मग लगेचच काही दिवसांनी त्यांनी त्यांचं स्वच्छंदी स्वतंत्र आयुष्य जगावंसं वाटलं की ते निघून जायचे. काही लोकांनी मला ट्रोल केलं की ते एका छोट्याशा अडगळीच्या खोलीत राहायचे, पण खरं असं आहे की फायनान्शियली ते मजबूत होते. त्यांचा बँक बॅलन्स सुद्धा होता. ते मोठं घरही घेऊ शकत होते. त्यामुळे आर्थिक दृष्टीने त्यांचे कुठलेही हाल होत नव्हते. या वयात ते एकटेच राहत असल्याने त्यांनी असा छोटा रूम घेतला होता, कारण त्यांना तो सांभाळणे आणि साफसफाई करणे सोपं होता. त्यांना स्वतःची कामे स्वतः करायला आवडायची. गेल्या 20 वर्षात ते कधीही दुसऱ्या बाईच्या हातचं जेवण करत नसे. ते स्वतःचं जेवण स्वतः बनवायचे. त्यांच्या घरी जरी केअरटेकर पाठवला तरी ते हाकलून द्यायचे. आमच्याकडे जरी ते काही दिवस राहायला आले तरी त्यांना स्वतःचे रूम साफ करायला आवडायची. त्यांना कोणाचाही राग नव्हता, तर ती त्यांची सवय होती एकटं राहायची. मुंबईत त्यांचा एक फ्लॅट होता जो माझ्या आईच्या आणि त्यांच्या नावाने होता. पुण्यात जे घर होते ते आईच्या नावावर होतं. त्याच्यावरचं कर्ज आईने आणि मी मिळून फेडलं होतं. कुणी मुद्दामून लॉस करत नाही. त्यांना ते फेडता आलं नाही, ते निघून गेले. मी 15 वर्ष वयाचा असल्यापासून बँकवाल्याच्या हातापाया पडून मुदत मागून ते कर्ज फेडलं. तरी आईने त्या घराच्या कागदपत्रांवर सह्या करून त्यांच्याकडे दिल्या होत्या, जेणेकरून त्यांना कोणतीही आर्थिक अडचण वाटू नये. हे अजूनही कोणाला माहीत नाहीये. त्यामुळे गेली 20-22 वर्ष ज्या व्यक्तीला गरजेप्रमाणे राहायला आवडतं ते तसं राहण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी आमचे फोन नंबर ब्लॉक केले होते. त्यानंतर मी माझ्या मुलाचे फोटो व्हिडिओ त्यांना पाठवू लागलो, जेणेकरून ते पागळतील आणि आमच्याकडे येतील. पण 3-4 वेळेनंतर त्यांनी माझा नंबर ब्लॉक करून टाकला. मी त्यांना दोष देत नाही, ते माझे वडील होते. तो त्यांचा स्वभाव होता, राजासारखे एकटे मनमर्जीने जगण्याचा. त्यांना परिवार वगैरे या गोष्टीत अडकायचं नव्हतं. नातवाचे फोटो बघून कदाचित ते हळवे व्हायला लागले होते. त्यामुळे यात पुन्हा अडकायला नको म्हणून त्यांनी आमचे नंबर ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला असावा. त्यानंतर आईने त्यांना बोलवले, बायकोनेही बोलवले. तेव्हा त्यांनी त्यांचे फोन ब्लॉक केले. आम्ही त्यांच्या या निर्णयाला रिस्पेक्ट दिला. पण ते कुठे राहत होते, कसे होते याची आम्ही माहिती काढत होतो. मी आता सोशल मीडियावर कोणालाही आव्हान देतो की काका मी तुमची काळजी घेतो, असं जर कोणी त्यांना म्हणालं असतं तर त्यांनी मुस्कटात ठेवून दिली असती त्याच्या, आणि रागात ते म्हणाले असते की मी रवींद्र महाजनी आणि काळजी घेणारा तू कोण. तसंच त्यांना सिक्युरिटीची काही गरज नव्हती. ते स्ट्रॉंगमॅन होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा होती, जे आता पोलिसांनी आमच्याकडे हँडओव्हर केली आहेत. तर अशा प्रकारचे अनेक खुलासे अभिनेता गश्मीर महाजनी याने त्याचे वडील अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल केले आहेत.